देशाच्या विविध भागात उष्णतेमध्ये सातत्यानं वाढ, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन. अमित शहा कांदा प्रश्नावर 10 दिवसांमध्ये तोडगा काढणार, दिल्लीमध्ये शहांसोबत राज्य सरकारची 45 मिनिटं चर्चा, सकारात्मक निर्णयाचा संकेत. 10 लाख टन कांदा खरेदी करण्यावर शहा सकारात्मक, नाफेडकडून 15 रुपये 80 पैशांनी कांदा खरेदी, कांद्याचे दर आणखी कसे वाढवता येईल यावरही चर्चा सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. दिल्लीतल्या बैठकीमध्ये एमएसपी इथेनॉल कोटा वाढवण्याच्या सूचना, साखर कारखानदारांचेही प्रश्न सुटणार, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. शिवसेनेसोबत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा, तर राष्ट्रवादीनं पुण्याची जागा मागितली, दोन्ही जागेचा तिढा आम्ही सोडू, विधान परिषदेच्या जागेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. विधान परिषदेच्या जागावाटपाचा विषय 2 दिवसांमध्ये संपेल, फडणवीसांनी सांगितलेल्या जागेवर चर्चा होईल आणि विषय मिटेल, जागावाटपावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. विधान परिषदेच्या 3 जागांसाठी आम्ही मागणी केली, सकारात्मक निर्णय होईल, बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. दिल्लीमध्ये अमित शहा फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा, विधान परिषदेच्या जागा, महायुतीमधील अंतर्गत वाद आणि अर्थ खात्याबाबत फडणवीसांनी सुनेत्रांचं मत शहांकडे मांडलं, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीनं माझ्याकडे अर्थ खात्याची मागणी केली नाही, अर्थ खात्याची मागणी केल्यावर सांगेल, पत्रकाराच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. दिल्लीमध्ये सुनेत्रा पवारांना अर्थ खात्यावरून पत्रकारांचा प्रश्न, मात्र दिलीप वळसे पाटलांनी सुनेत्रा पवारांना बोलण्यापासून रोखलं, वळसेंनी का बोलू दिलं नाही, दिल्लीमध्ये उलटसुलट चर्चा. पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी अग्रवाल कुटुंबाची जंगी पार्टी, विशाल अग्रवाल 22 महिन्यांनी जेलमधून बाहेर, जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप, अग्रवालच्या मुलानं दोघांचा बळी घेतला होता. पुण्यात सीएनजीच्या दरामध्ये पुन्हा 2 रुपये 50 पैशांची वाढ, सीएनजीचे 94 रुपये 75 पैसे प्रति किलोवर, इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोपी तेजस शहा आणि मनोज शिरुरेला 5 दिवसांची सीबीआय कोठडी, तर आरोपी शिवराज मोटेगावकर, प्रल्हाद कुलकर्णी यांना न्यायालयीन कोठडी, प्रकरणामध्ये आतापर्यंत 13 जण अटकेत. तुकाराम मुंडे ॲक्शन मोडमध्ये, एफडीए आयुक्तपदाची सूत्र हाती घेताच कारवायांचा धडाका, आज दिवसभरात 40 कारवाया, धाराशिवमध्ये 46,000 भेसळयुक्त खवा, तर पुण्यामध्ये केमिकलयुक्त आंबे जप्त. केरळचे माजी मुख्यमंत्री विजयन यांच्या निवासस्थानाबाहेर राडा, सीपीआयच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या गाड्या फोडल्या, विजयन यांच्या घरी ईडीनं केलेल्या छापेमारीचा निषेध. नागपुरात होर्डिंगसाठी परवानगी विना 4 जणांची कत्तल, पालिकेची परवानगी न घेताच कंत्राटदाराकडून वृक्षतोडीचा प्रकार, कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पुण्यात 19 वर्षीय तरुणाकडून ड्रिंक अँड ड्राईव्हचा प्रकार, भरधाव कार गरवारे पुलावरून खाली कोसळली, डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल.